ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 976 ते 1000 म्हणजेच 976 ते 1000 श्लोक 21 ते 21 ऐसेनी संता संते कर्मे प्रकृतीस्तव होते तयापासूनी निर्वाळते सुख दुःख गा असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निफजे तया दोहींचा बोलिजे भोग पुरुषा सुख दुःखे जोवरी निपतती साचोकारी तव प्रकृती उद्यमू करी पुरुषू भोगी प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे आंबोली जोडी आंबोला खाय आंबुला आंबुलियाये संगतीना सोये की आंबुली जगविये सूज ऐका पुरुष प्रकृती स्थोही भुंगते प्रकृती जान गुणान कारणै गुण संगोस्य सदसद्योनि जन्मसु हे अनंगुतो पेंधा निकवडानुसधा जीर्णो अतिवृद्धा पासोनी वृद्धू तया आडनाव पुरुषू एरवी स्त्रीना नपसकू किंबहुना एको निश्चयो नाही तो अचक्षु अचक्षु चक्षुणू अहस्तु अचरणू रूपनाव वर्णो नाम हाती अर्जुना काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पायी की भोगणे ऐसियाही सुख दुःखाचे तो तरी अकर्ता उदासु अभोक्ता परिया पतिव्रता भोगविजे जिये ते आळूमाळू रूपा गुणाचा चलढाळू ते बलतैसाही खेळू केला आणि लेखा आणि माये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे प्रतिक्षणी नित्य नवी रूपा आली गुणाचीच आगवी जडा तेही माजवी ये सामाजू नामे ये प्रसिद्धे स्नेहया स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे ये चेनी कायई मनये नपुसक की ते भोगवी तिन्ही लोक ऐसे अलौकिक कारण येचे
हे भ्रमाचे महाद्वीप व्याप्तीचे रूप विकार उमपया केले हे कामाची मांडवी हे मोहनीची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाम हे वावमयाची वाढी हे साखरपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे कळा येथुनी झालिया विद्या येच्या केलिया इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे नादाची टांगसाळ हे चमत्काराचे वेळावळ किंबहुना सकळ खेळू येचा जे उत्पत्ती प्रलय होत ते येचे सायं प्रात हे असो अद्भुत मोहन हे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे निराळेसी घरे नांदत असे येते ये तुला वरी सौभाग्य व्याप्तीची थोरी म्हणून तया आवरी अनावरते तयाच्यात ठायी निपटोनी काहीची नाही की तया आघवेही आपणची होय तया स्वयंभाची संभूती तया अमूर्ताची मूर्ती आपण होय स्थिती ठाव तया रामकृष्ण हरी।